कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारातच पार्किंगचा मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आलंय। नागरिकांना आपल्या गाड्या पार्क करताना अक्षरशः संघर्ष करावा लागत असून नगरसेवकांच्या मोठ्या गाड्यांमुळे ही समस्या अधिकच तीव्र झाल्याचा आरोप होतोय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीत नागरिकांना सोयी मिळाव्यात म्हणून व्यवस्था असली तरी प्रत्यक्षात मात्र पार्किंगचा बोजवारा उडाल्याचं दिसतंय। महापालिकेच्या आवारात नगरसेवकांच्या मोठ्या आणि आलिशान गाड्या दिवसभर पार्क केल्या जातात। यामुळे आत येणाऱ्या सामान्य नागरिकांना आपली टू व्हीलर लावण्यासाठी जागाच उरत नाही। अनेक वेळा नागरिकांनी गाड्या लावल्या तरी त्या बाहेर काढणं कठीण होतं। आतील चौकात अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण होते। यातच गेटवर तैनात असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबतही नागरिकांचे वारंवार वाद होत असल्याचं चित्र आहे। आज जागा नाही या कारणावरून नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये रोजच खडाजंगी होतीये। नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे की महापालिकेतच अशी अव्यवस्था असेल तर शहराचा कारभार कसा चालणार। महापौर आणि विद्यमान नगरसेवकांनी मोठ्या गाड्या न आणता लहान वाहनांचा वापर करावा। तसंच नागरिकांसाठी स्वतंत्र आणि व्यवस्थित टू व्हीलर पार्किंगची सोय तातडीने करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होतीये। दरम्यान महापालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का की नागरिकांना अजूनही पार्किंगसाठी झगडावं लागणार हे पाहे महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन संदीप दाभाडेसह अझर मुल्ला, न्यूज कट्टा, कोल्हापूर।